नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी येथे बनवणार आहे नवीन पद्धतीने केलेला पावभाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत। विशेष म्हणजे फ्लावर हा जास्त घ्यायचा असतो। हा फ्लावर मी एकदम बारीक बारीक चिरून घेत आहे। हे बघा, एकदम अशा प्रकारे व्यवस्थित चांगला बारीक बारीक चिरून घ्यायचा। बारीक चिरल्याने भाजी आपली चांगली शिजते। फ्लावर नंतर आता मी येथे बटाटा पण असाच व्यवस्थित चांगला गोल आकाराचा पातळ चिरून घेत आहे। येथे मी 2 बटाटे चिरून घेत आहे। आता 2 टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घालायचा। त्यानंतर 2 गाजर बारीक चिरून घालायचा। तुम्हाला आणखीन भाज्या यामध्ये ॲड करायच्या असल्यास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। येथे मी सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे एकदम बारीक बारीक चिरलेले आहेत। येथे मी 1 लिंबू असं 2 भागात चिरून घेतलेला आहे। 2 कांदे पण असेच बारीक चिरून घेतलेला आहे। ह्या सर्व भाज्या परत एकदा थोडेसे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा। येथे मी हे कुकर घेतलेला आहे। येथे या कुकरमध्ये सर्व भाज्या मी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे। हे बघा, सर्व भाज्या यात घालायचा। एक एक करून मी सर्व भाज्या यामध्ये घातलेला आहे। पूर्ण कुकर भरला आहे। कुकर हा मीडियम साईजचा आहे। वरून कोथिंबीर घातलेला आहे। आता यानंतर थोडेसे पाणी यामध्ये घालायचा। मग हा कुकर गॅसवर ठेवायचा। ह्या सर्व कुकरमध्ये घातलेल्या भाज्या ह्या 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायच्या। याचे झाकण चांगले लावून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे मी आता हा कुकर गॅसवर ठेवला आहे। याचे मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। ह्या भाज्या सर्व व्यवस्थित चांगल्या मऊ अशा प्रकारे शिजलेल्या आहेत। ह्या सर्व भाज्या चांगल्या प्रकारे मऊ करून घ्यायचा। येथे मी एक मोठी कढई गॅसवर ठेवलेली आहे। यामध्ये आता या कढईमध्ये पाव वाटी तेल मी येथे घातलेला आहे व 2 तुकडे बटरचे पण घालायचा। दोन्ही घातल्याने आपल्या पावभाजीला एकदम चांगली चव येते। हा तेल व बटर गरम झाल्यावर 2 चमचा मी येथे पावभाजी मसाला घातलेला आहे। आता यामध्ये ह्या सर्व शिजवून घेतलेल्या भाज्या या फोडणीमध्ये घालायचा। हे बघा, मी आता यामध्ये अशा प्रकारे सर्व भाज्या घालत आहे। भाजी ही आपली एकदम चांगले सर्व भाज्या शिजून तयार झालेल्या असल्यामुळे ही भाजी एकदम चांगली होणार। आता यामध्ये 2 चमचा लाल तिखट घालायचा। एक चमचा मीठ घालायचा। किंचित 1 वाटी पाणी घालायचा। हे पाणी मी गरम करून घातलेला आहे। तुम्ही पण गरम करूनच घालायचा। ही भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे। बटर लावून मी पाव पण गरम करून घेतलेला आहे। एका प्लेटात ही पावभाजी मी काढून घेतलेला आहे। ही टेस्टी पावभाजी तयार आहे।